कोरडू जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुणांच्या विरोधात एचआयव्ही बाधित असे बेताल वक्तव्य केल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला होता। पेजारी नाका येथे नुकताच झालेल्या महिला मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी कुर्डूस मतदारसंघातील तरुणांविषयी अपशब्द वापरून येथील तरुण वर्ग व्यसनाधीन होऊन एचआयव्ही बाधित झाले आहेत, त्यामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। विशिष्ट गावातील तरुण एचआयव्ही बाधित आहेत असे घोषित करणे म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवणे, त्यामुळे अशी ठोस वक्तव्य करणे म्हणजे या विभागातील तरुणांचे मानसिक संतुलन बिघडवण्याचे काम शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील या करीत आहेत। परिणामी येथील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। सदर तरुणांना भविष्यात कोणत्याही प्रकारचे सामाजिक स्थान प्रतिष्ठा मिळणे अवघड होऊन गेले आहे। तसेच पेजारी, बांधण, मेडेकार या विशिष्ट गावांची नावे घेऊन खुलासा न करता गावातील तरुण एचआयव्ही बाधित घोषित केल्याने नागरिकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत। परिणामी समाजात येथील तरुणांना वेगळ्या नजरेतून पाहिले जाईल व भविष्यात त्यांच्या लग्नाबाबत तालुक्यातील मुली मिळणे शक्य होणार नाही, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला जाईल। यासाठी चित्रलेखा पाटील यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा असे पत्र उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे आणि पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांना देण्यात आले आहे। शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी 2 दिवसाच्या आत समस्त तरुण वर्गाची माफी मागावी, अन्यथा कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघात गावबंदी करण्यात येईल असे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी काल पेजारी येथे झालेल्या महिला मेळाव्यामध्ये जे वक्तव्य केले की या पेजारी विभागामध्ये आणि पेजारी नाक्यावर ड्रग्स आणि दारूचे धंदे सुसाटपणे चालू आहेत आणि या परिसरामध्ये पेजारी, बांधण आणि मेडेखार इथे ड्रग्सचे धंदे पेजारी नाक्यावर चालतात आणि ड्रग्स घेऊन बांधण, मेडेखार, पेजारी इथले 7 युवकांना याच्यावर पॉझिटिव्ह झालेत असं त्यांनी जे वक्तव्य केले ते वक्तव्य त्यांनी सत्यात उतरायला पाहिजे। कारण जे 7 लोकांना जे याच्यावर पॉझिटिव्ह झालेले आहेत त्या लोकांची त्यांनी नावं डिक्लेअर करायला पाहिजेत। कारण या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ताई जो काल महिला मेळावा आयोजित केला होता आणि त्यांनी या 3 गावांची नावं सांगितली, पेजारी, बांधण आणि मेडेखार आणि आजूबाजूची परिसरातील गावं। म्हणजे उद्या जर या युवकांना जर लग्नासाठी जर आता मुली कमी असल्या कारणाने लग्नाचे जे मुलांचे लग्न सुद्धा होत नाहीत, कारण त्यांचे वय सुद्धा लग्नाचे वय निघून जातात आणि आता जे काही वक्तव्य केले त्या वक्तव्यामुळे या 3 गाव आणि या परिसरातील मुलांना मुलगी देण्यासाठी इतर गावातील किंवा इतर परिसरातील लोक मुलगी देताना 10 वेळा विचार करतील। त्यामुळे तुम्हाला राजकारण जर करायचं असेल, तुम्हाला जर मतांची भीक मागायची असेल तर असे या पेजारी नाक्यावर आणि कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील युवकांना नको ती भाषा करून बदनाम करण्याचा जो तुम्ही प्रयत्न करत आहात तो प्रयत्न तुम्ही कुठेतरी थांबवायला पाहिजे। कारण जे काल वक्तव्य केलेत त्या वक्तव्याची तुम्ही माफी मागायला पाहिजे आणि चित्रलेखा पाटील यांनी जर जे वक्तव्य केले त्या वक्तव्य मागे घेतलं नाही आणि युवा पिढीची जर माफी मागितली नाही तर याच्या पुढे उद्यापासून या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेशीवर चित्रलेखा पाटील यांना गावबंदीचा आदेश आम्ही शिवसेनेमार्फत आणि प्रत्येक ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंत चित्रलेखा पाटील माफी मागत नाहीत तोपर्यंत या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील कुठल्याही गावामध्ये त्यांना प्रवेश दिला जाणार नाही। याची दक्षता त्यांनी घ्यायला पाहिजे। जर
तुम्हाला 2 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतोय की 2 दिवसात जर चित्रलेखा पाटील यांनी जर माफी मागितली नाही तर कुर्डू जिल्हा परिषदेमध्ये 10 ग्रामपंचायती आहेत आणि जवळजवळ 100 गावं आहेत आणि त्या गावातील सर्व गावांना गावबंदी म्हणून चित्रलेखा पाटील गावबंदी म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी एक मताने ठरवलेला आहे, निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्या तुम्हाला राजकारणाची जी काय दिशा असेल ती तुम्ही राजकारण करत असाल तर युवा पिढीला बदनाम करून जर मतांचा जोगवा मागण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं आहे। ड्रग्स हा पेजारीमध्ये ड्रग्सचा धंदा चालू होता, मग तुम्हाला ते का माहिती नाही? तुम्ही या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुप्रिया पाटील या निवडून गेल्या होत्या। शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वर्ष अनेक वेळेला शेतकरी कामगार पक्षाचे इथे उमेदवार निवडून गेले होते। तुम्ही जर पेजारी सारखी ग्रामपंचायत, अंबेपूर ग्रामपंचायत असू द्या किंवा पोयनाड ग्रामपंचायत असू द्या, पोयनाड ग्रामपंचायत ही मोठी बाजारपेठ आहे, जिल्ह्याची एक मोठी बाजारपेठ आहे। या परिसरातील या तालुक्यातील पेन तालुक्यात असू द्या किंवा अलिबाग तालुक्यातील जनता ही पोयनाडला खरेदी करण्यासाठी येतो, परंतु महिलांसाठी तिथे टॉयलेटची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करता आली नाही। ते तुमचं जे काय बाकीचे प्रश्न आहेत ते पहिले सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, मग इथल्या युवा तरुण पिढीला बदनाम करण्याचा प्रयत्न करा। कारण त्यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केलेलं आहे, कारण इथली युवा पिढी यांच्या विरोधात गेलेली आहे। सर्व युवा पिढी आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। इथे आज जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी कालच चित्रलेखा पाटील यांनी इथे वक्तव्य केलं की या विभागामध्ये HIV पॉझिटिव्ह 7 व्यक्ती पेझारी, बांधण आणि मेरेखार अशा गावांचा उल्लेख केला। ही खूप दुर्दैव बाब आहे की चित्रलेखा पाटीलांचं इथे वास्तव्य आहे, माहेर घर सासर घर सगळे इथेच आहेत, मग तुमच्या इथे असे प्रकार होतात म्हणजे याचा अर्थ तुमचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे, तुम्ही पाहिलं नाही। अशा प्रकारची जर इथे HIV पॉझिटिव्ह लोक असतील आणि तुम्ही त्या गावांचा उल्लेख करून तरुणांमध्ये एक भीतीचं वातावरण, अंधश्रद्धेचं वातावरण आणि घबराटीचं वातावरण जर निर्माण करत असाल तर ते खपून घेतलं जाणार नाही आणि त्या निमित्ताने इथे जाहीर निषेध इथे करण्यात येत आहे। आणि खूप मला असं वाटतं मेरेखार विभागामधला HIV पॉझिटिव्ह त्यांना दिसतो आणि तिथे अद्यावत जे प्रकल्प आहेत, नेटको कंपनी, सोनारा कंपनी बंद होऊन तरुणांना बेरोजगार व्हावं लागलं। मग तुमच्या हातामध्ये एवढ्या वर्षी सत्ता असताना या पंचकृषीमध्ये असे कारखाने असताना ते बंद होतात, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ह्या अशा वल्गना करून तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं। काय बरंचसं काय बोलण्यासारखं आहे, पण ही वेळ नाही आणि काळ नाही, पण जाहीर निषेध मी पहिल्यांदा या भूमिकेमध्ये आहे की अशा तरुणांमध्ये तुम्ही जर असं वातावरण निर्माण करत असाल आणि चुकीचं काहीतरी वक्तव्य करत असाल तर हा तरुण वर्ग आणि हा परिसर खपून घेणार नाही। धन्यवाद।